ओके, तर 11th फाउंडेशन बेसिकली 11th फाउंडेशन विषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्याचं नेमकं काय आहे या कोर्सचं. फाउंडेशन कोर्समध्ये आपण मुळात केमिस्ट्री, मॅथ्स आणि फिजिक्स ह्या 3 गोष्टी पाहतो. फाउंडेशनमध्ये मॅथ्स शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त इंजिनिअरिंगच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी देखील गरजेचं आहे. ॲक्च्युली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपेक्षा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जास्त गरजेचं आहे मॅथमॅटिक्स, जे की तुम्हाला फाउंडेशनमध्ये शिकवलं जातं आहे. मग फाउंडेशनमध्ये कोणतं मॅथमॅटिक्स शिकवलं जातं आहे तर त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ट्रिग्नॉमेट्री, ग्राफ्स, पर्सेंटेज वगैरे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की 11वी आणि 12वीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीला हे खूप जास्त प्रमाणात लागते. फिजिक्समध्ये तर प्रत्येक चॅप्टरला हे लागतंय. म्हणून फाउंडेशन मॅथमॅटिक्स अतिशय सिरियसली घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बरं, आता हे झालं. याच्यानंतर आता हे कशासाठी शिकवतात, कारण हे मॅथमॅटिक्स यातलं पर्सेंटेज आणि रेशिओ प्रपोर्शन तुम्हाला झालेलं असतं 9वीमध्ये, 8वीमध्ये, 7वीमध्ये, परंतु त्याचं एक रिव्हिजन होतं. परंतु डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ह्या अशा गोष्टी आहेत की काही कॉलेजेसमध्ये शिकवल्या जातात, काही कॉलेजेसमध्ये शिकवल्या जात नाहीत. आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला देखील डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे 11वीच्या शेवटी असतं, परंतु फिजिक्समध्ये ते 11वीच्या सुरुवातीलाच लागतं. आणि मग त्यावेळेस जर ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह फिजिक्सच्या टीचरने शिकवलं नाही किंवा प्रॉपरली ते तुमच्या लक्षात बसलं नाही, त्यावेळेस फिजिक्स शिकवत असताना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि ग्राफ्स हे खूप फास्ट शिकवले जातात. जर कुणी शिकवलेच तर नुसतं फॉर्म्युला बेस्ड शिकवलं जातं आणि त्यावेळेस त्या गोष्टींची तेवढी ग्रास्पिंग तुम्हाला व्यवस्थित होत नाही. मग गडबडीमध्ये काहीतरी चूक होते तुमच्या हातानं, मग ते कळत नाही आणि म्हणून फिजिक्स कधीच समजत नाही, असं आपल्याला कधी समजणारही नाही असं वाटायला लागतंय. आणि ते का होत नाही, का समजत नाही, तर त्याचं फक्त रिझन आहे फाउंडेशन मॅथमॅटिक्स प्रॉपरली येत नसल्यामुळे. मग ह्याच्यावरती पर्याय आहे की फाउंडेशनमध्ये मॅथमॅटिक्स अतिशय सिरियसली करणे. आता हा एक विषय झाला. याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे केमिस्ट्री आणि फिजिक्स. केमिस्ट्री आणि फिजिक्स म्हणजे हे तुम्हाला त्या इयरमध्ये शिकवले जातील. केमिस्ट्रीत बेसिकली आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि बॉन्ड हे 2 गोष्टी जास्त डिटेलमध्ये पाहतो, केमिकल बॉन्ड आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण मॉडर्न ॲटमचा कन्सेप्ट जास्त पाहतो, कारण का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कोणत्याही चॅप्टरसाठी लागतं. आणि बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन जो कन्सेप्ट आहे बॉन्डमधला, कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, हे कन्सेप्ट माहीत असल्याशिवाय केमिस्ट्रीचा कोणताही चॅप्टर तुम्हाला कळत नाही. मग बऱ्याच कॉलेजेसमध्ये काय होतं की एक वेळेस केमिस्ट्री 1 सुरू करतात, त्याच्यानंतर केमिस्ट्री सेकंडचा चॅप्टर सुरू करतात सोबतच. मग केमिस्ट्री सेकंडमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते. मग डायरेक्टली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर जो सुरू केला, बेसिकली तुमची केमिस्ट्री 1 अशी आहे, केमिस्ट्री 1चे काही चॅप्टर आहेत असे, आणि मग केमिस्ट्री 2चे काही चॅप्टर आहेत. मग केमिस्ट्री 2, केमिस्ट्री 1, केमिस्ट्री 2चा हा पहिला चॅप्टर असतो आणि केमिस्ट्री 1चा हा पहिला चॅप्टर आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मग केमिस्ट्री 1चा पहिला चॅप्टर आणि केमिस्ट्री 2चा पहिला चॅप्टर काही कॉलेजेसमध्ये सायमल्टेनियसली सुरू होतो. मग केमिस्ट्री 1 मध्ये हे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग. आता बोर्डामध्ये थोडी वेगळी सिक्वेन्स आहे आणि NCERT थोडी वेगळी सिक्वेन्स आहे, परंतु काही का असणार केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर 3रा, 4था, 5वा असतो. आणि त्या केमिकल बॉन्डिंगमध्ये हायब्रिडायझेशन नावाचा कन्सेप्ट असतो. आणि हे हायब्रिडायझेशन कन्सेप्ट कळल्याशिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर व्यवस्थित कळत नाही. मिथेन, इथेन यांचे स्ट्रक्चर कळत नाही. परंतु डायरेक्टली हे चॅप्टर शिकवले जातात काही कॉलेजेसमध्ये, कारण का तर केमिस्ट्री 1 आणि केमिस्ट्री 2 असे 2 प्रकारचे वेगवेगळे शिक्षक असतात. आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हे चॅप्टर डायरेक्टली कळत नाही. म्हणून आपण फाउंडेशनमध्ये हा चॅप्टर आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर करणं खूप गरजेचं आहे, एवढं माहिती असू द्या, राईट. म्हणून आपण ह्या 2 चॅप्टरवरती जास्त फोकस करणार आहोत. आणि फिजिक्समध्ये व्हेक्टर हा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, कारण का तर फिजिक्समध्ये पण तसंच आहे, फिजिक्स 1, फिजिक्स 2. मग फिजिक्स 2 मधला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर व्हेक्टरशिवाय समजत नाही, म्हणून व्हेक्टर आपण अगोदर करणं गरजेचं आहे. मॅथ्स हे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, एवढं तर तुम्हाला माहिती असू द्या. ओके, तर आता आपल्याला पाहायचं आहे केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर, ते म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये तसा विचार केला तर NCERTच्या सिलेबसनुसार भरपूर जास्त आहे, म्हणजे डिस्कवरी ऑफ ॲटम,
ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कवरी ऑफ ॲटम आहे आणि त्या डिस्कवरी ऑफ ॲटम मध्ये ऍक्च्युली डिस्कवरी ऑफ फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची आहे. त्याच्यानंतर आहे तुम्हाला मॉडेल्स ऑफ ॲटम, वेगवेगळे मॉडेल्स आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा ॲटमचे मॉडेल डेव्हलप केले म्हणजे जे थॉम्सन आहे, रुदरफोर्ड आहे, त्याच्यानंतर बोर्स मॉडेल आहे आणि नंतर मग मॉडर्न ॲटम आहे म्हणजे 1, 2, 3, 4 असे मॉडेल आहेत आणि हा चौथा आहे मॉडर्न ॲटम किंवा क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता आपण ह्या वरच्या गोष्टी आता फाउंडेशन मध्ये पाहणार नाहीत कारण ते तेवढ्या कामाच्या नाहीयेत, जास्त कामाचं आहे हे आणि हे. ठीक आहे, हे तर हिस्ट्री आहे ॲटमची, ते आपल्याला नंतर 11th क्लासमध्ये रेग्युलरली शिकवली जाईलच, बट हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण मॉडर्न क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या दोन गोष्टी पाहणार आहोत. तर बघा याच्यात आपल्याला काय करायचं आहे, मॉडर्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं तुम्ही लिहायचं आहे. मी जे फळ्यावर लिहित आहे, जे तुम्हाला मी लिहायला सांगितलं ते तुम्ही लिहित चला. ठीक आहे, सो आपल्याला बघायचं आहे मॉडर्न ॲटम किंवा त्यालाच म्हणतात क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. ही खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. आपण इथून पुढे त्याला डायरेक्टली QMM असं म्हणणार. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम ह्याला आपण QMM म्हणणार. तर आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम हे बोहर्स मॉडेलच्या नंतर आले. तुम्हाला कोणते कोणते झाले, थॉम्सन, रुदरफोर्ड, नेल्स बोर, हे 3 तुम्हाला मॉडेल झालेले आहेत हे माहिती असू द्या. बरोबर आहे. आता याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल, परंतु थोडीशी सुरुवात बोहर्स मॉडेलने करूया. आपण थोडीशी सुरुवात बोहर्स मॉडेलने करूया म्हणजे तुम्हाला क्वांटम मेकॅनिकल मॉडेल समजेल. ठीक आहे, तर बेसिकली बोर्स मॉडेलनुसार तुम्हाला काय माहिती आहे बघा, तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे. असा एक न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये काय काय असतात बोला बरं एकदा, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स. त्यांच्या भोवती अशा शेल असतात. न्यूक्लियसच्या भोवती काय असतात, शेल, किंवा त्यालाच बोरने काय म्हटलं होतं, ऑर्बिट. आणि ह्या ऑर्बिट मध्ये काय फिरत असतात बोला, इलेक्ट्रॉन्स. बोला एकदा, इलेक्ट्रॉन्स. हा, इथे चूक झाली. काय चूक झाली, काय असते सांगा, एकदम छान, न्यूट्रॉन असतो. काय असतो बोला, न्यूट्रॉन. सो न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. हे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ह्या दोघांना मिळून एक शब्द आहे हे माहिती असू द्या, त्याला म्हणतात न्यूक्लियॉन्स. काय म्हणायचं बोला, न्यूक्लियॉन्स. ओके, मग आता हे इलेक्ट्रॉन फिरत असतात. शेल इथे काढूया आपण. तुम्हाला हे माहिती आहे की पहिली के शेल असते, दुसरी एल असते, तिसरी एम, एन अँड सो ऑन. मग हिला फर्स्ट शेल किंवा फर्स्ट ऑर्बिट म्हणतात, याला सेकंड ऑर्बिट, याला थर्ड ऑर्बिट असंही म्हणतात. शेल आणखीन जास्तही असतात. आता समजा की पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, दुसऱ्या शेलची 8 इलेक्ट्रॉनची आहे, तिसऱ्याची 18 अँड सो ऑन 2n² ही कॅपॅसिटी असते. शेवटच्या कक्षेला जर तुम्ही इकडून मोजलं तर ही झाली फर्स्ट, सेकंड आणि ही थर्ड. आणि जर बाहेरून मोजत गेला तर ते असं असते, हिला म्हणतात व्हॅलन्स शेल. माहित असू दे जरा, व्हॅलन्स शेल, व्हॅलन्स ऑर्बिट किंवा लास्ट शेल, तिला असं पण म्हणतात, लास्ट शेल. किंवा आणखीन काय म्हणतात हिला, अल्टिमेट शेल. अल्टिमेट म्हणजे शेवटची. बोला एकदा काय, अल्टिमेट म्हणजे शेवटची, अल्टिमेट शेल. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, खूप कामाच्या आहेत, नंतर ह्या होणार नाही. ठीक आहे, शेवटच्या कक्षेच्या अगोदरची शेल, शेवटच्या कक्षेच्या अगोदरची शेल तिला म्हणतात अल्टिमेटच्या ऐवजी पेन अल्टिमेट शेल. काय म्हणतात बोला, पेन अल्टिमेट शेल, पेन अल्टिमेट शेल. शेवटच्या कक्षेच्या अगोदरची पेन अल्टिमेट, आणि तिच्याही अगोदरची जर असेल तर तिला म्हणतात प्री पेन
अल्टिमेट शेल, काय म्हणतात बोला, प्री, पेन, अल्टिमेट शेल, ह्या गोष्टी सर्व तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे मी, एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, ह्या शेवटपर्यंत लागतात. ऑर्बिट किंवा ऑर्बिटला दुसरं नाव आहे शेल. त्या शेलमध्ये कोण फिरतात, इलेक्ट्रॉन्स. मध्ये जो आहे हा, त्याला न्यूक्लियस असं म्हणतात. हा जो दिसतोय हा आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे मध्ये जे लोक आहेत त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. न्यूक्लियॉन्सचे दोन प्रकार आहेत, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. तसे आणखीन भरपूर आहेत, मेझॉन्स वगैरे, परंतु आपल्याला हे दोघंच लक्षात ठेवायचे, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. शेवटची शेल, व्हॅलन्स शेल, लास्ट शेल, अल्टिमेट शेल, हिला म्हणायचं पेन अल्टिमेट शेल, हिला म्हणायचं प्री पेन अल्टिमेट शेल. ओके, चला आता ही डायग्राम व्यवस्थित काढून घ्या सर्वांनी. पॉज करायचा व्हिडिओ आणि काढून घ्यायचा, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. पण स्क्रीनशॉट जरी घेतला तरी ते तुम्हाला लिहावंच लागेल, हे खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट रायटिंग तुम्ही लेक्चर करू नका, कारण ते तुमच्या डोक्यात घुसणार नाही. तुम्ही रायटिंग केलं तरच तुमच्या डोक्यात लेक्चर घुसतील, हे तुम्ही सतत लक्षात ठेवा, सतत लक्षात ठेवा. सो रायटिंग ऑलवेज करायची आहे. मी जेव्हा सांगितलं तेव्हा प्रश्न दिले, प्रश्न सोडवायचे, सतत सोडवत चालायचे. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे न्यूट्रॉन, प्रोटॉन, ॲटॉमिक नंबर ह्याच्यामध्ये काय रिलेशन असतं. तुम्हाला हे सर्व झालेलं आहे, बट थोडंसं रिव्हिजन म्हणजे पुढचं सुरू करायला मला सोपं जाईल. तर तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे, पहा की एखादा ॲटम असेल तर त्याच्या इथं त्याचा ॲटॉमिक नंबर लिहितात आणि वर लिहितात त्याचा ॲटॉमिक मास. हे खूप कामाचं आहे. रिप्रेझेंटेशन, ॲटमचं रिप्रेझेंटेशन असं करतात, राईट. तुम्ही लिहू शकता वी नो, ठीक आहे. याच्यामध्ये हे जे झेड आहे, इट इज व्हॉट, इट इज ॲटॉमिक नंबर, अँड दिस ए इज ॲटॉमिक मास. विसरायचं नाही, ॲटॉमिक मास वर आहे, डोक्यावर जास्त ओझं आहे, डोक्यावर जास्त ओझं आहे, तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे. आणि पायापाशी ॲटॉमिक नंबर आहे, जो छोटा आहे. ॲटॉमिक नंबर छोटा असतो, ॲटॉमिक मास जास्त असतं. मग जो छोटा आहे तो पायाला आहे. छोट्या व्यक्तीला पायाला ठेवतात, मोठ्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन बसले, ठीक आहे. त्याचं वजन जड झालंय त्याला, असं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास. मग तुम्हाला हे पण माहिती असेल बघा, छोट्या छोट्या गोष्टी, कसल्या कसल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतील तुम्हाला, कसल्या कसल्या बघा, कोणत्या कोणत्या. सिंपल थिंग, सिंपल थिंग, ॲटॉमिक मास, सॉरी सर्वात पहिले ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असते, कशाची संख्या असते, तुम्हाला हेनरी मोस्लेने सांगितलं होतं बघा. हेनरी मोस्ले 10वी मध्ये होता, पिरियोडिक टेबल, राईट. पिरियोडिक टेबल, मॉडर्न पिरियोडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल ज्यांनी शोधला किंवा ज्याच्यामुळे शोध लागला तो हेनरी मोस्ले. त्याने एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट केला होता, बरोबर आहे का. मग त्याने काय सांगितलं होतं, ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास. ह्याच्यामध्ये मला सांगा ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर. तर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ, कमॉन, ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन्स. व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्याला तुम्ही NP असं देखील म्हणू शकता. नंबर ऑफ प्रोटॉन्सला काय म्हणू शकता, NP. तर ॲटॉमिक मास इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स. पाहिजे तर मी असं लिहितो बघा, इथं एवढं सर्व इथं लिहिण्यापेक्षा इथं डायरेक्टली लिहितो मी नंबर ऑफ प्रोटॉन, राईट. ॲटॉमिक मासला काय लिहिणार मी, नंबर ऑफ न्यूट्रॉन प्लस नंबर ऑफ प्रोटॉन. आणि इथं लिहिणार मी वेअर काय काय लिहिणार सांगा बरं. NN म्हणजे काय लिहिणार, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. व्हॉट, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तसंच NP म्हणजे काय लिहिणार, नंबर ऑफ प्रोटॉन्स. व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि NN काय लिहिणार सांगा, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. व्हॉट, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. अशा प्रकारे हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. हे लिहून घ्या सर्व, पॉज करून. आता याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आपल्याकडे काय काय झालेलं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू Z, राईट. हे झालं.
त्याच्यानंतर आता आपण बघायचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे शोधू शकतो आपण बघा. समजा किंवा तुम्ही इथं असे लिहा, आतापर्यंत झालेले फॉर्म्युले म्हणजे ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू NP, A इज इक्वल टू NN. आता आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला ऑफ चार्ज. एखाद्या ॲटमवरती चार्ज किती असतो त्याचा फॉर्म्युला. मी इकडे अगोदर तुम्हाला त्याचं लॉजिक सांगतो. लॉजिक शिवाय गोष्टी करायच्या नाही. लॉजिक माहीत असलं की गोष्टी सर्व बाकीच्या आपोआप येतात, बट लॉजिक माहीत नसेल तर गोष्टी अवघड जातात, हे माहीत असू द्या. मग बा समजा एखादा ॲटम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रोटॉन असतात आणि बाजूने इलेक्ट्रॉन असतात. आता न्यूट्रॉन जो असतो तो त्याला चार्ज असतो का? नाही. न्यूट्रॉनवरती चार्ज आहे का? नाही. मग प्रोटॉनवरती कसला चार्ज असतो? प्लस का मायनस बोला? प्लस. आणि इलेक्ट्रॉनवर मायनस. ओके. मग समजा तुमच्याकडे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची संख्या 10 आहे, म्हणजे चार्ज किती आहे? +10 आहे का मायनस? यस. किती आहे? +10. आणि इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे, तर चार्ज किती झाला सांगा? +10 का -10? बोला. -10. सो टोटल चार्ज किती झाला मला सांगा? +10 आणि -10 ह्या दोघांचं मिळून किती होते सांगा? 0. सो टोटल चार्ज इज 0. लक्षात आले कसं काय ते? ठीक आहे. मग टोटल चार्ज 0 आहे म्हटल्याच्या नंतर समजा मी ह्या ॲटम मधला एखादा इलेक्ट्रॉन काढून टाकला, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती झाले सांगा बरं एकदा? इलेक्ट्रॉन किती झाले? 9. सो टोटल मायनस चार्ज झाला 9. मग आता मला सांगा याच्यावरती नेट चार्ज किती आला ह्या ॲटमवरती? 10 - 9 दॅट इज 1. +1 आला. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कशामधून काय वजा केलं? प्रोटॉन मधून इलेक्ट्रॉन. सो प्रोटॉन मायनस इलेक्ट्रॉन. किती होते प्रोटॉन? 10 आणि इलेक्ट्रॉन किती होते? 9. चार्ज झाला 1. त्याच्याऐवजी मी काय केलं? त्याच्यात आणखी 2 इलेक्ट्रॉन टाकले, म्हणजे 9च्या ऐवजी इथं काय झाले? इलेक्ट्रॉन 11 झाले. -11 चार्ज आणि +10 प्रोटॉनचा. मग दोघांची बेरीज किती होईल सांगा बरं जरा? किती होईल बेरीज सांगा? तर बघ दोघांची बेरीज 10 - 11 किती होणार? -1. इथं पण तुम्ही काय केलं? प्रोटॉन मधून इलेक्ट्रॉन काढले, म्हणजे चार्ज किती झाला ॲटमवरती? -1. म्हणजे तुम्ही ऑलवेज काय करताय? प्रोटॉनच्या संख्येमधून इलेक्ट्रॉनची संख्या वजा करताय. म्हणजे तुमच्याकडे फॉर्म्युला काय येतो? चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे का? ठीक आहे. हे 3 फॉर्म्युले खूप कामाचे. पण ह्याला जर आपण थोडंसं रिअरेंज केलं, कसं रिअरेंज केलं बघा? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू Z आलं. इथं काय चूक झाली? ॲटॉमिक मास. मला वाटतं मागच्या वेळेस पण मी ॲटॉमिक मास नंबर ऑफ न्यूट्रॉन दिलं का? तसं नाही. ॲटॉमिक मास, ॲटमचं जे मास आहे, एक लक्षात घ्या. आता शिकवताना एखादी वेळेस अशी चूक झाली की नंतर मी रेक्टिफाय करत जातो, कारण आता आहे असं की पुढे कोणी विद्यार्थी नाही, त्याच्यामुळे चूक झाली की ते सांगायला कोणी नाही. सो थोडंसं असं कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता इथे अशी चूक झाली वगैरे, किंवा कॉल करून देखील तुम्ही क्लॅरिफाय करू शकता. तर ॲटमचं जे मास आहे ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांनी बनलं आहे, पण इलेक्ट्रॉनला त्यात घेत नाहीत. कारण का? ते इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल आहे. खूपच कमी मास असतं इलेक्ट्रॉनचं. सो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास आहे. हे जरा विसरू नका. नंबर ऑफ प्रोटॉन पण इथे. ठीक आहे. मग एवढं झाल्याच्या नंतर मग आता नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू Z आलं. मग आता नंबर ऑफ न्यूट्रॉन काय ते बघा बरं. हे नंबर ऑफ प्रोटॉनला जर इकडे घेऊन गेलात तर मायनस होईल काय? बरोबर. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू काय होते? A मायनस नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन. परंतु ह्या नंबर ऑफ प्रोटॉनला मला Z लिहिता येते बघा. काय लिहिता येते सांगा? Z. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू काय आलं? A मायनस Z. आता इथं जर बघितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे जाईल आणि हा चार्ज जर मी इकडे आणला, तो सिंपल आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन मायनस चार्ज. बरोबर आहे का? मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉनला आपण काय लिहितो? Z. आणि चार्जला आपण लिहितो Q. काय लिहितो बोला? Q. हे बघा इथं पण लिहितो मी, चार्ज म्हणजे Q. सो तुमच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला येतो Z मायनस Q. सो हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके.
हे काही लिहायची गरज नाहीये, ठीक आहे. तुम्हाला लिहायचं इकडचं, हे सर्व लिहून व्यवस्थित. त्याच्यानंतर ह्याच्यात एक ऍड करू शकता तुम्ही. काय ऍड करू शकता बघा, जर एखादा न्यूट्रल ॲटम असेल, फॉर न्यूट्रल ॲटम म्हणजे ॲटम वरती कसलाही चार्ज नाही, म्हणजे तो कॅटायन पण नाही आणि ॲनायन पण नाही, तर न्यूट्रल ॲटम साठी चार्ज 0 असतो. क्यू काय असतो? 0. फॉर न्यूट्रल ॲटम क्यू इज इक्वल टू 0. म्हणजे क्यू 0 असेल, इथं जर 0 ठेवला आपण तर तुमच्याकडे 0 इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन येईल, आणि इलेक्ट्रॉनला जर इकडे आलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन. न्यूट्रल ॲटमसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही ॲटम म्हणजे ॲक्च्युली न्यूट्रलच असतो, हे काही लिहायची गरज नाही. फॉर न्यूट्रल ॲटम क्यू इज 0 अँड देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन. ही अतिशय कामाची गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. आता हे सर्व फॉर्म्युले जे आज झालेले आहेत ते सर्व लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून उद्या आपल्याला पुढचं पाहता येतंय. राईट, ठीक आहे. आज हे पहिला व्हिडिओ आहे केमिस्ट्रीचा, म्हणून मी छोटासा बनवतोय. मग काही अडचणी येत असतील व्हिडिओ पाहण्यामध्ये, काही जर व्हिडिओ मेकिंगमध्ये चुका होत असतील, जर तुम्हाला पुढून वाटत असेल की सर असं नाही, असं करायचं, ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे, तर ते तुम्ही कॉमेंट करून खाली सांगायचं. किंवा जर एकदम परफेक्ट असेल तर काही अडचण नाही. शिकवणं कसं आहे ते तुम्हाला मी हे नाही म्हणत आहे, शिकवणं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे माझं, परंतु त्याच्यातही अडचण असेल तर बोला. पण मेन व्हिडिओमध्ये काय अडचण यायला आहे का, काय ब्लर व्हायला का, कुठं काही व्हिडिओ म्हणजे ह्याच्या बाहेर चाललाय का, व्हिडिओच्या बाहेर कुठं लिहिण्यात यायलंय का, किंवा पाहताना तुमच्याकडे काही चूक व्हायला का, असं काय असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. ओके.